तुम्हाला मला माझ्या फ्लॅटमध्ये एक असं काम करायचं आहे तर तुम्ही माझ्या घरी या. तर सिक्युरिटी गार्डच्या शेजारी एक माणूस बसला होता ज्याचे कपडे अत्यंत घाणेरडे होते. अंगावरती स्वेटर होता, तो फाटलेला होता. तर तो माणूस म्हणला, देशपांडे. मी म्हणलो यस. म्हणला मीच ज्याला तुम्ही शोधताय. मला 2 मिनिटं झेपलं नाही ते. एवढं फ्लुएंट बोलला, एवढं इंग्लिश फाडफाड बोलतोय. तो समोर बसलाय, खुर्चीमध्ये ती पॅन्ट फाटली, त्याचा शर्ट फाटलाय, स्वेटर फाटलाय, 5-6 दिवस आंघोळ केलेलं नाहीये, असा दिसतोय पूर्ण. फ्लॅटमध्ये गेलो तर मी माझ्या आयुष्यात बघितलेलं सगळ्यात घाणेरडा फ्लॅट होता. म्हणजे त्या फ्लॅटमध्ये त्याची आई होती, पुतळ्यासारखी बसली होती एका. त्या हॉलमध्ये सगळा पसारा, पार्सल मागवली होती. ते पार्सलच्या उघड्या केलेल्या पिशव्यांमध्ये किडे फिरत होते, जे किचनमध्ये फिरत होते. ते बघून असं हे झालं आणि इतका घाणेरडा वास त्या फ्लॅट त्याच्या बेडरूम मध्ये होता. आणि मी बाहेर आलो आणि त्यांनी 1 मिनिट तुम्हाला म्हणला देशपांडे. मी थांबलो, म्हणलं ही माझी आई. तर त्या बाईने फक्त माझ्याकडे बघितलं, ते हसणं इतकं भयंकर होतं, ओठ वासले आणि दात दाखवले, एवढंच केलं फक्त. मी पळत सुटलो तिथनं. बापरे. आणि बाहेरून, खोटं नाही सांगत, मी बाहेरून उलटी केली. त्यानंतर 15 दिवस तो माणूस मला रोज फोन करायचा. फोनवरती फक्त एवढंच म्हणायचा, देशपांडे येताय ना काम करायला.